आधार दाखवायला होंडा का रत्न प्रभा का ये शोरूम है, आप देख सकते हैं। ये होंडा का रत्न प्रभा का भी जो शोरूम है, इसके लिए दिन से तोड़ी जा रही है, एक भी नहीं तोड़ी जा रही है। और ये जो है कार्रवाई बड़े पैमाने पर यहाँ पर संतोष हुआ है, पूरी टीम कर रही है। आप देख सकते हैं मेरे साथ पुलिस का भी खड़ा बंदोबस्त है। तो बताइए आप बात सुनिए करूँगा। हाँ सर, आज या ठिकाणी आपण 7 हिल ब्रिज पासून ते भाजीपालेवाई चौक पुतळा जो आहे त्यापर्यंत आपण कारवाई करत आहोत। आणि हा मुख्यत्वे आपले जी विकास योजनेमध्ये जो रस्ता निश्चित झालेला आहे त्या डेव्हलपमेंट प्लॅन मधला 30 मीटरचा हा दोन्ही बाजूने 15-15 मीटरचा रस्ता आहे। या भागामध्ये आम्ही यापूर्वी ज्या नोटिसेस आहेत, आमचा अनाउन्समेंट आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही पार पाडलेल्या आहेत। आणि सर्व लोकांना विनंती केलेली होती की त्यांच्या कुठल्याही आर्थिक नुकसान व्हावं नाही यासाठी त्यांनी महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा। आणि आपलं जे अनधिकृतरित्या ज्याला महानगरपालिकेची कुठलीही परवानगी घेतली गेलेली नाहीये असे सगळे स्ट्रक्चर त्यांनी स्वतःहून काढून घेण्याबद्दल यापूर्वीच आवाहन केलेलं होतं। बहुतांश लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे, मात्र ज्या लोकांनी काढलेलं नाहीये आज महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाई दरम्यान आम्ही ती सर्व मालमत्ता या निष्कासित करत आहोत। आता एकूण किती अतिक्रमण जमीनदोस्त करणार आहेत आणि याच्यानंतर तुमची पुढची कारवाई कुठे असणार? आम्ही जो अंदाजित या ठिकाणी संख्या निश्चित केली ती साधारण 150 ते 200च्या घरामध्ये आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे अतिक्रमण असून आम्ही याच्यानंतरची जी कारवाई आहे ती भाजीपालेवाई चौक ते आनंद गाडे चौक पर्यंत तिथे करणार आहोत। कारण स्मार्ट सिटीचे बरेचसे जे रस्ते आहेत हे त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणामुळे हे थांबलेले आहेत। तर आज त्या ठिकाणी कारवाई करून आम्ही तो पण रस्ता मोकळा करून स्मार्ट सिटीचे जे सीसी रोड्स आहेत तिथे ते सुरू करण्यासाठी प्रोसेस करणार आहोत। पण अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की मुख्य बाजारपेठ असलेल्या भागांमध्ये अतिक्रमण आहे, मग अशा भागातलं प्राधान्याने केलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही। आता असं झालेलं आहे की आमच्याकडे जे 9 रस्ते आम्ही निश्चित केलेले होते त्यापैकी 4 रस्त्यांवर आम्ही कारवाई केलेली आहे। जे 5 रस्ते ते अत्यंत वर्दळीच्या अशा जुन्या शहरामधली ती रस्ते आहेत। गुलमंडीचा परिसर आहे, संभाजी पेठ म्हणून जे आता नामकरण केलेलं आहे तो भाग असेल, या सगळ्या भागामध्ये सिटी चौक असेल, जुनं डाक ऑफिस असेल, त्या सर्व ठिकाणी आम्ही कारवाई करणार आहोत आणि ही निरंतर कारवाई यानंतर आम्ही करणार आहोत। रोडचं काम केव्हा सुरू होईल? कारण की कारवाई चालली होते, रोड लवकर बनत। रोडच्या बाबतीमध्ये आम्ही DPR तयार केलेलं आहे। त्या DPRचं प्रेझेंटेशन माननीय मंत्री महोदयांपुढे पण झालेलं आहे आणि शिवेंद्रराजे भोसले सरांच्या पुढे ते झालेलं आहे। आणि निश्चितपणे आम्ही त्याचे जे काही अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्यानुसार आम्हाला लवकरात लवकर पैसे मिळण्याची शक्यता आहे। आणि सुदैवाने या शहरातील जे लोकप्रतिनिधी आहेत, माननीय संजय शिरसाट सर असतील, माननीय अतुल सावे सर असतील आणि सर्व आमदार खासदार आहेत, ती सर्व अतिशय जोमाने आणि नेटाने हा निधी महानगरपालिकेला मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत। आणि निश्चितच लवकरात लवकर आपल्या शहराला अतिशय चांगल्या स्वरूपाचे रस्त्यांसाठी निधी मिळू शकेल।